सर्वांना गुड मॉर्निंग, सप्रेम जय भीम. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान, खास करून रसायनशास्त्राच्या वर्गामध्ये स्वागत आहे. आपला आम्ल, आम्लारी आणि क्षार हा टॉपिक सुरू होता. त्या टॉपिकला घेऊन आपले तीन एक दिवस झालेले आहेत. तर आज आपण ॲसिड बेसिस तर संपवलं, म्हणजे आम्ल आम्लारी संपवलं. आज आपण क्षार बघणार आहोत. क्षार म्हणजे सॉल्ट. तर क्षारांबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. ओके. तर क्षार हे काय असतात? क्षार हे काय असतात? तर आपल्याला एक माहिती आहे की जेव्हा आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होऊन आम्हाला जे मिळतं ते मिळतं क्षार आणि पाणी. क्षार आणि पाणी. ओके. याला आपण इंग्लिशमध्ये जर लिहिलं तर ॲसिड प्लस बेस इक्वल्स टू सॉल्ट प्लस वॉटर. एक उदाहरण बघूया आपण. ते उदाहरण मी वेळोवेळी देत आलेलं आहे. काय? HCl प्लस NaOH याचं कॉम्बिनेशन रिॲक्शन होतं. याला आपण दुहेरी विस्थापनाची अभिक्रिया म्हणतो आणि आपल्याला जे मिळतं NaCl प्लस H2O. तर या ठिकाणी हे जे मिळालं आहे विद्यार्थ्यांना आपल्याला, याला आपण क्षार म्हणतो. याला आपण काय म्हणतो? क्षार म्हणतो. तर हा जो क्षार असतो, या क्षाराला आपण डिफाईन कसं करूया? या क्षाराला आपण कसं डिफाईन करूया? तर क्षार म्हणजे काय? असं द्रावण, असे द्रावण म्हणजे सोल्युशन. असे द्रावण म्हणजे सोल्युशन ज्यामध्ये आपल्याला ज्यामध्ये कमीत कमी एक कटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज. एक कटायन H प्लस आयन च्या व्यतिरिक्त राहील. काय म्हणतोय तो? की NaCl हे NaClचं जर मी द्रावण बनवलं, किंवा आपण NaCl नाही म्हणूया, आपण क्षार किंवा सॉल्ट बनवलं. एक क्षार किंवा सॉल्ट असे पदार्थ राहतील किंवा असे सबस्टन्स राहतील की ज्यांचे द्रावण बनवले असतात. त्यामध्ये आपल्याला कमीत कमी एक कटायन म्हणजे पॉझिटिव्ह आयन मिळेल, जो H प्लस आयनच्या व्यतिरिक्त राहील. म्हणजे H प्लस दिसला तर चालेल, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक आम्हाला काय दिसेल? एक दुसरा कोणता तरी कटायन दिसेल जो पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपल्याला अरेनियसनी डेफिनेशन कशी दिली होती आम्लाची? आम्लाची डेफिनेशन कशी होती? की एखाद्या पदार्थाचा है ना, एखाद्या संयुगाला आपण पाण्यात मिसळवलं तर यामध्ये तयार होणारे जे आयन्स राहतील, त्यामध्ये आपल्याला कोणते आयन्स दिसलेला पाहिजे? कटायन कोणते पाहिजे? H प्लसच पाहिजे. ही आम्लाची डेफिनेशन होती. इथे डेफिनेशन काय म्हणते? की ज्यामध्ये म्हणजे क्षार असे पदार्थ राहतील ज्यांच्या द्रावणामध्ये आपल्याला कमीत कमी एक कटायन असा मिळेल जो H प्लस आयनच्या व्यतिरिक्त राहील. म्हणजे H प्लस आयन असला तरी चालेल, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कटायन असेल तेव्हाच आम्ही क्षार म्हणू शकतो. H प्लस आयन नसला तरी चालेल, कोणता तरी दुसरा कटायन असला पाहिजे, त्यालाच आम्ही काय म्हणणार? क्षार म्हणणार. किंवा असे आम्हाला
क्षार असे दिसतील की ज्यामध्ये, ही पहिली गोष्ट झाली हा, ज्यामध्ये कमीत कमी एक अनायन म्हणजे नेगेटिव्ह चार्ज, एक अनायन OH मायनस आयनच्या व्यतिरिक्त राहील. OH मायनस आयनच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला तरी एक कटायन राहील, अनायन राहील. आता हे याचा अर्थ काय, तर मी उदाहरणावरून सांगतो. जर सपोज करा आपल्याला कोणी म्हटलं हा NaCl हा क्षार आहे का, NaCl हा क्षार आहे का, तर याचं आपण पाण्यामध्ये विरघळवून द्रावण बनवलं. तर द्रावण बनवून घेत असताना आपल्याला असं दिसेल की इथे द्रावणामध्ये Na+ आणि काय राहील, Cl- राहील. Na+ आणि Cl- राहील. आता हा झाला कटायन आणि हा आहे अनायन, कारण पॉझिटिव्हली चार्ज कटायन असतो, नेगेटिव्हली चार्ज अनायन असतो. आता बघा, कमीत कमी एक कटायन H+ आयनच्या व्यतिरिक्त राहील. तर इथे H+ आयन तर आहे नाही, पण दुसरा आपल्याला एक कटायन सापडतो. तर मग मी याला काय म्हणू शकतो, याला आम्ही क्षार म्हणू शकतो. ठीक आहे, दुसरं एक उदाहरण बघूया. दुसरं एक क्षाराचं उदाहरण बघूया. NaHSO4. याचं पूर्ण नाव आहे सोडियम हायड्रोजन सल्फेट. जर याचं आपण द्रावण बनवलं तर यामध्ये कसे आयन्स कसे तयार होतील, तर आपल्याला दिसेल हा जो Na आहे हा प्लस राहील, हा H जो राहील हा सुद्धा प्लस राहील, SO4 जो राहील तो काय राहील, मायनस राहील. SO4 मायनस राहील. ओके, आता याला बघू की हे आम्हाला कटायन मिळालं आणि हा मला काय मिळाला, अनायन मिळाला. हे कटायन आहेत आणि हे अनायन. आता बघा पुन्हा तीच डेफिनेशन, कमीत कमी एक कटायन H+ आयनच्या व्यतिरिक्त राहील. इथे आम्हाला H+ आयन तर दिसतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा आम्हाला काय दिसतोय, कटायन दिसतोय, आणखी पॉझिटिव्हली चार्ज आयन दिसतोय. तर मग मी याला सुद्धा काय म्हणणार, सॉल्ट म्हणतो. चला हे बघूया तिसरा एक एक्झाम्पल. इथे दिसतंय H2SO4. चला मी पुन्हा एकदा सांगतो, मी पुन्हा रिपीट करतो. काही प्रॉब्लेम आला तर कळवा मला. आपला टॉपिक आहे क्षार. क्षार बद्दल आपण एक अभिक्रिया पाहिली आहे, रासायनिक अभिक्रिया. याला आपण रासायनिक अभिक्रिया या चॅप्टरमध्ये शिकलो होतो, केमिकल रिॲक्शन. आम्ल म्हणजे ऍसिड, याची अभिक्रिया जेव्हा आम्लारी म्हणजे बेस सोबत होते है ना, तर आपल्याला क्षार म्हणजे सॉल्ट आणि पाणी मिळतं. याचं एक उदाहरण म्हणजे काय, HCl + NaOH gives rise to NaCl + H2. यामध्ये आपण NaCl ला सॉल्ट म्हणतो विद्यार्थी है ना. यामध्ये NaCl जो आहे त्याला आपण काय म्हणतो, सॉल्ट म्हणतो. ओके, मग हा जर सॉल्ट आहे तर सॉल्टची म्हणजे क्षाराची व्याख्या एक्झॅक्टली काय, क्षार म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याला डिफाईन करावं लागेल ना, कारण विज्ञान आहे, डिफाईन करावं लागेल. तर त्याला डिफाईन कसं केलं होतं, इथे 2 पॉइंट्स आहेत. हा पहिला पॉइंट, हा पॉइंट नंबर 1. काय म्हणते हा पॉइंट नंबर 1, की असे द्रावण, क्षारचे असे द्रावण म्हणजे क्षाराचे आपण द्रावण बनवले समजा, तर त्या द्रावणामध्ये आपल्याला काय दिसेल की ज्यामध्ये कमीत कमी एक कटायन. पहिली गोष्ट, कटायन म्हणजे काय, कटायन म्हणजे लक्षात ठेवा, कटायन ते असतात जे पॉझिटिव्हली चार्ज असतात, ज्यांच्यावर चार्जेस पॉझिटिव्ह असतात त्यांना आपण कटायन म्हणतो. तो म्हणतो की आम्ही एखाद्या पदार्थाला क्षार आहे की नाही हे जर ठरवत असू तर त्यामध्ये आम्हाला काय दिसायला पाहिजे, तर कमीत कमी असा एक कटायन दिसायला पाहिजे जो H+ आयन म्हणजे हायड्रोजन आयन
हायड्रोजनचा पॉझिटिव्ह असतो, म्हणजे हायड्रोजन कटायनच्या व्यतिरिक्त असला पाहिजे. हायड्रोजनच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कटायन काही असेल तर त्या पदार्थाला ज्याचं द्रावण बनवलं आहे त्याला आपण क्षार म्हणू शकतो. दुसरं त्यांनी सांगितलं की ज्यामध्ये कमीत कमी एक अनायन असा असावा, ज्यामध्ये कमीत कमी एक अनायन असा असावा की जो OH मायनस आयनच्या व्यतिरिक्त असेल. म्हणजे OH मायनस आयनच्या व्यतिरिक्त जर कुठला आणखी एखादी अनायन असेल तर त्या पदार्थाच्या म्हणजे ज्याचं द्रावण बनवलं आहे त्या पदार्थाला आपण काय म्हणणार, क्षार म्हणणार. तर यावर आधारित हा पहिला पॉईंट हा होता विद्यार्थ्यांना, दुसरा पॉईंट हा होता. आता या दोन पॉईंटला आपण एक्झाम्पल मध्ये समजून बघू. तर मी इथे NaCl काढला. हा NaCl जो आहे याला मी क्षार म्हणू शकतो का? तर याला क्षार म्हणण्यासाठी आपण पाहिलं की जेव्हा याचं द्रावण बनवतो, म्हणजे कसं द्रावण बनवणार, सोडियम क्लोराईडला आम्ही पाण्यात विरघळवणार. पाण्यात विरघळल्यानंतर आम्हाला Na+ आणि Cl- असे आयन्स मिळतील, है ना. तर हा Na+ म्हणजे कटायन बनला, हा अनायन बनला. मग आम्हाला दिसते कटायन किती आहेत, तर कटायन आम्हाला एकच दिसतोय आणि तो हायड्रोजन H+ आयनच्या व्यतिरिक्त आहे, है ना. तो H+ नाही आहे, तो दुसरा कुठला तरी कटायन आहे. तर मग मी याला क्षार म्हणू शकतो. अच्छा, OH- च्या आयनच्या बाबतीत बघा इथे लागू पडते. आम्हाला जो अनायन मिळत आहे तो OH- नाही आहे, त्याच्या व्यतिरिक्त आहे. मग याला सुद्धा आम्ही काय म्हणू शकतो, याला आम्ही क्षार म्हणू शकतो. कारण इथे H+ कटायन किंवा OH- अनायन च्या व्यतिरिक्त दुसरे कोणते तरी कटायन आणि अनायन आम्हाला मिळत आहे, जसे की सोडियम आणि क्लोरीन. आता NaHSO4 याचं पूर्ण नाव आहे सोडियम हायड्रोजन सल्फेट. याला आम्ही क्षार म्हणणार का? तर बघा, जेव्हा याला आम्ही वॉटरमध्ये मिसळवू, पाण्यात मिसळवू आणि याचं द्रावण बनवू, सोल्युशन बनवू, तर आम्हाला यांचं आयनायझेशन, विचलन झालेलं दिसेल, डिसोसिएशन झालेलं दिसेल. तर त्यामध्ये आम्हाला सोडियम सापडेल, जो H+ सोडियम प्लस पॉझिटिव्ह राहील म्हणजे कटायन राहील. हायड्रोजन सापडेल जो पॉझिटिव्ह राहील म्हणजेच कटायन राहील. आणि सल्फेट राहील SO4 तो मायनस राहील, तर तो अनायन राहील. आता बघा, याला मी क्षार म्हणू शकतो का? तर यामध्ये मला हायड्रोजन कटायन ते मिळत आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा एक कटायन मिळत आहे, है ना. दुसरा एक कटायन मिळत आहे. तर एक कमीत कमी एक H+ च्या व्यतिरिक्त कटायन हवा, तो आहे. अच्छा, इथे OH च्या बाबतीत बघा, मला अनायन OH- मिळतच नाहीये, त्याच्याऐवजी मला SO4 मिळत आहे. तर मग मी याला काय म्हणणार, याला सुद्धा मी क्षार म्हणणार. कारण क्षारची जी व्याख्या आहे ती व्याख्या हा HSO4 सॅटिस्फाय करतो. आता बघा, याला बघूया, हा सॉल्ट आहे का, हा क्षार आहे का? जर याला आपण पाण्यात विचलित केलं म्हणजे याचं द्रावण बनवलं तर आम्हाला काय मिळेल, इथून H+ आयन्स मिळतील आणि मग याच्यातून SO4 मिळेल, SO4- राहील. आता बघा, मला H+ आयन सापडत आहे आणि फक्त हा एकच कटायन सापडतो. हा काय आहे, अनायन. याच्यामध्ये मला कटायन एकच सापडतो आहे आणि तो H+ आहे. तर H+ कटायन आहे, तर आम्हाला H+ आयनच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कटायन पाहिजे क्षार डिफाईन करायला. तर इथे मला दुसरा कुठलाच मिळत नाही आहे कटायन, म्हणजे आम्ही याला क्षार म्हणणार नाही. हा क्षार नाही आहे. तर मग हा आहे काय, त्याच्यात अरेनियसच्या सिद्धांतानुसार फक्त H+ कटायन सापडत आहेत. तर याला आम्ही काय म्हणणार, याला आम्ही आम्ल म्हणतो, याला आपण आम्ल म्हणतो. ओके, दुसरं बघा, दुसरा बघूया, PbOH ट्वाइस. म्हणजे याला आपण लेड हायड्रॉक्साईड म्हणतो. याचं द्रावण बनवलं आम्ही, याच्या द्रावणामध्ये आम्हाला काय मिळेल, Pb पॉझिटिव्ह मिळेल आणि OH- आयन मिळेल. ठीक आहे, OH- मिळेल. Pb पॉझिटिव्ह मिळालं, OH- मिळालं. आता इथे बघा, मला हायड्रोजन H+ आयनच्या व्यतिरिक्त हा आपला कटायन आहे, हायड्रोजन आयनच्या व्यतिरिक्त दुसरा एक कटायन सापडला. तर H+च्या भाषेमध्ये हा सॉल्ट म्हणजे क्षार होताना दिसतंय, पण OH- च्या बाबतीत पाहून घेऊ.
तर इथे आम्हाला जो अनायन सापडला आहे, इथे जो अनायन सापडला आहे विद्यार्थ्यांना, हा जो अनायन आहे ना, हा फक्त एकमेव OH मायनस अनायन आहे. आणि आम्हाला काय सांगितलं आहे की OH मायनसच्या व्यतिरिक्त आणखी एक दुसरा अनायन असावा. इथे दुसरा कुठलाच अनायन नाही, मग आम्ही याला काय म्हणू, याला क्षार म्हणू शकणार नाही. मग ते आहे काय, तर मग अरेनियसच्या नियमाप्रमाणे. तर आपला टॉपिक होता क्षार म्हणजे सॉल्ट. यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की हे जे क्षार असतात किंवा हे सॉल्ट असतात, हे आयनिक संयुगे असतात, है ना, आयनिक कंपाऊंड्स असतात. हे काय असतात, आयनिक कंपाऊंड्स असतात. म्हणजे हे आयन, सर व्हिडिओ स्टॉप झाला. हा, येस. तर हे आयनिक कंपाऊंड असतात आणि यांच्यामध्ये यांना पाण्यात विरघळवल्यावर यामध्ये आयनचं फॉर्मेशन होते, है ना, विचलन, यांच्यामध्ये डिसोसिएशन आपल्याला दिसून पडतं. तर आता सॉल्ट जे असतात किंवा क्षार जे असतात ते बनतात कसे, तर आम्ल म्हणजे ॲसिड, यांची अभिक्रिया आम्लारी म्हणजे बेस बरोबर होते आणि आपल्याला त्या बेसच्या नंतर आपल्याला क्षार म्हणजे सॉल्ट आणि पाणी म्हणजे वॉटर मिळतं. ही जी अभिक्रिया आहे ही उदासीकरणाची अभिक्रिया आहे, है ना, न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल पाहिलं आपण, HCl प्लस NaOH आम्हाला मिळतं NaCl प्लस H2 असं मिळतं. आता हे जो NaCl आहे याला आपण सॉल्ट किंवा क्षार म्हणतो. तर हा ॲक्च्युली आहे का, याला डिफाईन कसं करायचं, याची व्याख्या कशी द्यायची, तर याची व्याख्या अशी आहे की ज्या द्रावणामध्ये, है ना, ज्या द्रावणामध्ये म्हणजे ज्या क्षाराच्या द्रावणाला मध्ये, म्हणजे क्षार कोणता पदार्थ आहे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे, तर त्याचं द्रावण बनवा आणि त्याच्या द्रावणामध्ये आपल्याला काय ऑब्झर्व करायचं आहे की आम्हाला तिथे जे कटायन सापडतील, है ना, ते कमीत कमी एक कटायन असा असावा की जो हायड्रोजन या कटायनपेक्षा व्यतिरिक्त असावा. म्हणजे हायड्रोजन असेल किंवा नसेल चालेल, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला तरी कटायन असावा. जर असं होत असेल तर त्याला आपण क्षार म्हणू शकतो. किंवा दुसऱ्या नंबरची व्याख्या कशी की जे पदार्थ असतात त्यांच्या द्रावणामध्ये आपल्याला असे अनायन दिसतील जे हायड्रोजन आयनपेक्षा, हायड्रोजन म्हणण्यापेक्षा हायड्रॉक्सी आयनपेक्षा, हायड्रॉक्सी हे अनायन आहेत, नेगेटिव्हली चार्ज आहेत, यांच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा कुठला तरी अनायन दिसेल. म्हणजे बघा यांचा दोघांचा कसा की हे असलं तरी चालेल, पण याच्या व्यतिरिक्त कुठला तरी कटायन असावा, याच्या व्यतिरिक्त कुठला तरी अनायन असावा. हे असतील किंवा नसतील चालतील, पण यांच्या व्यतिरिक्त दुसरे जेव्हा कटायन किंवा अनायन सापडतील त्याच पदार्थांना आपण काय म्हणतो, क्षार म्हणतो. त्याच पदार्थांना आपण क्षार म्हणतो. ठीक आहे. आता या गोष्टीला आपण वेगवेगळ्या पदार्थांवर, सबस्टन्सवर अप्लाय करून पाहू, वेगवेगळ्या संयुगांवर लावतो. जसं मी हा घेतला NaCl, याला मी क्षार म्हणू का, हा क्षार आहे का, हे पहिले आपण चेक करू. तर याचं जर द्रावण बनवलं तर Na+ आणि Cl- असे वेगवेगळे होतील. आता मला इथे बघा Na+ दिसतंय, हा कटायन आहे. ओके, Na+च्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही कटायन नाही. म्हणजे आम्ही काय म्हणतोय की H+ आयनच्या व्यतिरिक्त एक दुसरा कटायन अवेलेबल आहे. इथे OH- बाबतीत हे बघा, OH- आयनच्या व्यतिरिक्त दुसरा एक अनायन आहे. म्हणजे आम्ही याला काय म्हणू शकतो, सॉल्ट म्हणू शकतो. चला याला बघूया. NaHSO4 याला जेव्हा आम्ही पाण्यामध्ये विचलित करू, विचलन झाल्यानंतर आम्हाला सोडियम वेगळा, हायड्रोजन वेगळा आणि सल्फेट आयन वेगळे मिळते. यामध्ये सोडियम आणि हायड्रोजन हे कटायन राहतील, पॉझिटिव्हली चार्ज, आणि जो सल्फेट आयन राहील तो अनायन राहील, नेगेटिव्हली चार्ज.
आता आम्हाला इथे हायड्रोजन तर सापडतोय कटायन, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं एक कटायन सापडतोय, तर मग याला सुद्धा आम्ही सॉल्ट म्हणू शकतो. SO4 हा एकच अनायन आहे, है ना. OH मायनसच्या व्यतिरिक्त आम्हाला हा एक अनायन सापडला, म्हणून याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, याला सुद्धा आपण सॉल्ट म्हणू शकतो. मग आपण इथे पाहिलं या H2SO4 ला मी क्षार म्हणू का, सॉल्ट म्हणू का? तर H2SO4 चं जेव्हा आपण द्रावण बनवू पाण्यात, तर त्याच्यामध्ये त्याचं विचलन म्हणजे डिसोसिएशन होईल, आयन्स वेगवेगळे होतील, तर 2 हायड्रोजनचे आयन्स बनतील आणि सल्फेटचे आयन एक राहील. आम्हाला एक कटायन सापडतोय आणि हा एक अनायन सापडतोय. तर हायड्रोजन बघा, इथे हायड्रोजन असा फक्त एकमेव कटायन आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला पाहिजे असलेला दुसरा कुठलाही कटायन नाही आहे, तर याला आम्ही क्षार म्हणू शकत नाही. मग आम्ही याला काय म्हणायचं, तर हा फक्त H+ आयन हा कटायन देतो ना, तर अरेनेसच्या व्याख्येप्रमाणे याला काय म्हणायचं, याला आम्ल म्हणायचं. चला इकडे बघूया. हा एक पहिला PbOH2. PbOH2 जो आहे, इथे हा Pb कटायन बनेल, यांचं विचलन झाल्यावर OH मायनस हा अनायन बनेल. आता Pbला सोडा, हा तर एकमेव कटायन आहे हायड्रोजनच्या व्यतिरिक्त, पण इथे अनायनच्या बाबतीत बघितलं तर इथे OH मायनसच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच अनायन नाही आहे. OH मायनस आयनच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच अनायन नाही आहे, तर मग याला आम्ही बेस म्हणू शकत, याला आम्ही क्षार म्हणू शकत नाही. मग याला काय म्हणू शकणार, ते अरेनेसच्या व्याख्येप्रमाणे इथे OH मायनस आयन्सच्या फक्त OH मायनस आयन हेच अनायन मिळत आहेत आपल्याला, म्हणून यांना आपण किंवा PbOH2 याला आपण बेस किंवा आम्लारी म्हणू. तसं आणखी एक बघा उदाहरण, मी आणखी एक उदाहरण घेतो विद्यार्थ्यांना. हा CuOHCl याला कॉपर हायड्रॉक्सी क्लोराईड असं म्हणतो. कॉपर हायड्रॉक्सी क्लोराईड. ओके, मग आपण याला चेक करू की हा क्षार आहे की नाही. तर चला, जेव्हा याचं द्रावण बनवू आपण, याचं द्रावण बनवल्यावर आपल्याला असं दिसेल की काय निघेल याच्यामधनं, तर कॉपर हा पॉझिटिव्ह कटायन निघेल, OH हा नेगेटिव्ह अनायन निघेल आणि Cl हा सुद्धा नेगेटिव्ह अनायन निघेल. म्हणजे आम्हाला 2 अनायन सापडले आणि कॉपर हा कटायन सापडला. आता याला थोडं व्यवस्थित बघा. आता या व्याख्याच्या नुसार आपण पाहू की याला मी क्षार म्हणू शकतो. तर मला काय पाहिजे, हायड्रोजनच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला तरी कटायन पाहिजे. तर इथे जो कटायन आहे तो हायड्रोजन नाही आहे, दुसराच आहे, कॉपर आहे. तर हायड्रोजनची टेस्ट म्हणजे पहिला पॉईंट क्लिअर झाला. आता दुसरा बघूया OH मायनस आयन्सच्या बाबतीत. आता OH मायनस आयन्स बद्दल काय म्हणतो की OH मायनस हा जो अनायन आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा अनायन पाहिजे. तो OH मायनस आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा क्लोरीनही आहे, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्तचा आम्हाला मिळाला. म्हणजे पहिला पॉईंट एक क्लिअर होतोय, दुसरा पॉईंट एक क्लिअर होतोय. तर मग याला आम्ही काय म्हणू शकतो, याला आपण क्षार म्हणू शकतो. हा एक क्षार आहे. स्टुडंट्स, आता सांगा, आता जे क्षार यांची मी व्याख्या सांगितली ती कळली का? एकदा रिप्लाय करा. चला, मग आता आपण बघूया क्षारांचे प्रकार. ओके, क्षारांचे प्रकार बघूया. तर आता विद्यार्थ्यांना आपण टाइप्स पाहूया. ओके, टाइप्स म्हणजे प्रकार. कशाचे? क्षार यांचे प्रकार बघूया. तर यामध्ये आपल्याला पहिला दिसते, त्याला आपण सामान्य क्षार म्हणतो. म्हणजे त्याला आपण कॉमन सॉल्ट, कॉमन सॉल्ट किंवा त्याला नॉर्मल पण म्हणतात. हा, नॉर्मल सॉल्ट.
आता बघा मी एक सिम्पलचं रिॲक्शन लिहितो. ओके, आपण असं लिहूया H2SO4 प्लस सल्फ्युरिक ॲसिड सोबत आपण NaOH रिॲक्शन केलं तर आपल्याला काय मिळेल? आपल्याला काय मिळेल तर इथे आपल्याला बघा इथे बॅलन्स करावं लागेल विद्यार्थ्यांनी. इथे 2 लावावं लागेल. Na2SO4 Na2SO4 आणि प्लस H2O 4 म्हणजे इथे 2H2O. ठीक आहे, हा एक रिॲक्शन केला. आता बघा हा कॉमन सॉल्ट आहे का हे कसं कळणार? तर इथे आम्हाला हे बघा, हे काय आहे? हा आम्ल आहे, हे आम्ल आहे, ही आम्लारी आहे विद्यार्थी, म्हणजे बेस आहे. हा जो सापडला आपल्याला हा आहे आपला क्षार, है ना. आता जे कॉमन किंवा नॉर्मल सॉल्ट असतात ज्यांना आपण सामान्य क्षार म्हणतोय, ते क्षार असे असतात की यांच्यामध्ये जितकेही H+ आयन्स आपल्याला आम्लातनं मिळतील, जितकेही H+ आयन्स आपल्याला आम्लातनं मिळतील ते सगळेचे सगळे H+ आयन्स काय होतील? क्षार बनवण्यामध्ये उपयुक्त होऊन जातील. म्हणजे आम्हाला क्षारच्या सूत्रामध्ये H+ आयन्स मिळणार नाही. सामान्य किंवा नॉर्मल सॉल्ट कोणाला म्हणायचा? की ज्या क्षारमध्ये आम्हाला H+ आयन्स मिळणार नाही. मी बघा आता थोड्या वेळ पहिले एक सॉल्ट लिहून दिला होता, NaHSO4. हा सुद्धा आहे सोडियम हायड्रोजन सल्फेट, हा सुद्धा एक क्षार आहे विद्यार्थ्यांना. तर याला मी सामान्य क्षार म्हणू का? तर नाही. बघा का बरं? कारण याच्या सूत्रामध्ये आपल्याला हायड्रोजन दिसतो, याच्या सूत्रामध्ये आपल्याला हायड्रोजन दिसतो. याचं विचलन केलं तर आपल्याला कसं दिसेल? सोडियम, हायड्रोजन आणि सल्फेट असे 3 आयन्स मिळतील. म्हणजे आम्हाला इथे हायड्रोजन आयन सापडत आहे. कुठे? क्षारमध्ये. तर जर मला क्षारमध्ये हायड्रोजन आयन सापडतोय क्षारच्या सूत्रामध्ये म्हणा, तर त्याला मी सामान्य क्षार म्हणणार नाही, त्याला सामान्य क्षार म्हणायचं. पण हा बघा Na2SO4 याला जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल? Na+ मिळेल आणि SO4- मिळेल. आता इथे H+ मिळतोय का? नाही. म्हणजे आम्ही काय म्हणणार की या H2SO4 आम्लामधून जितके पण H+ आयन्स आम्हाला मिळाले, जितके पण H+ आयन्स आम्हाला मिळाले ते सगळेचे सगळे या रिॲक्शनमध्ये वापरले गेले. सगळेचे सगळे हायड्रोजन आयन रिॲक्शनमध्ये वापरले गेले. कुठलेही हायड्रोजन आयन शिल्लक राहिले नाही की जे क्षारमध्ये गेले, क्षारच्या स्फटिकामध्ये गेले, है ना. तर ज्या क्षारांमध्ये आम्हाला हायड्रोजन आयन सापडत नाही, म्हणजे असं सरळ सरळ सोप्या भाषेत लक्षात ठेवा की जर क्षार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला H+ आयन सापडत नाही तर त्याला काय म्हणायचं? त्या क्षाराला सामान्य क्षार म्हणायचा. त्या क्षाराला सामान्य क्षार म्हणायचं. ठीक आहे. आता हीच व्याख्या मी दुसऱ्या भाषेत OHच्या बाबतीत म्हणेल, है ना. की जर आम्हाला आम्लारीद्वारे जे OH- आयन्स मिळतात, हे OH- आयन्स सगळेचे सगळे या अभिक्रियेमध्ये वापरले गेले, कुठलेच OH- आयन इथे शिल्लक राहिले नाही, तर मग अशा वेळेस त्या क्षाराला सुद्धा सामान्य क्षार म्हणायचं. जसं की मी आत्ताच एक एक्झाम्पल घेतला होता. कोणता? हा घेतला होता CaOHCl. याचं विचरण करू आपण तर आपल्याला काय सापडेल? याचं विचरण केल्यावर आपल्याला असं दिसेल, कॅल्शियम हा कटायन मिळेल, OH- हा कटायन मिळेल आणि क्लोरीन हा कटायन मिळेल.
आता इथे सुद्धा आम्हाला 3 कटायन मिळाले, पण आम्हाला दिसते की या क्षारामध्ये OH मायनस शिल्लक आहे. OH मायनस एक शिल्लक आहे. जो कुठून आला असेल OH मायनस आयन, तो कुठल्या तरी आम्लारीमधनं आलेला असेल. म्हणजे आम्हाला या क्षाराच्या सूत्रामध्ये एक OH मायनस आयन दिसतो. म्हणजे आम्ही हे म्हणू शकतो की आम्लारीचे सगळेचे सगळे OH मायनस या अभिक्रियेमध्ये वापरले गेले नाही. तर म्हणून या क्षाराला सुद्धा आपण काय, याला सुद्धा आपण सामान्य क्षार म्हणू शकत. जसं आणखी एक बघा, हा जर मी घेतला NaCl, आता हा सामान्य क्षार आहे का, नॉर्मल सॉल्ट आहे का, याला विचलित करून बघू. विचलन केल्यानंतर आम्हाला काय मिळेल, सोडियम मिळेल आणि काय मिळेल, क्लोरीन हे अनायन मिळेल. आहे का इथे हायड्रोजन, नाही आहे ना, मग हा सामान्य क्षार. Na2SO4 मध्ये Na प्लस SO4 मायनस आहे ना, मग हा सामान्य क्षार आहे का, तर त्याच्यात हायड्रोजन आहे का, नाही आहे, तर मग हा सामान्य क्षार. NaHSO4 याचं विचलन केलं तर आम्हाला हायड्रोजन आयन सापडला ना, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन आयन आहे, तर मग हा सामान्य क्षार नाही. CaOH ट्वाइस CaOHCl हा जो आहे कॉपर हायड्रॉक्सीक्लोराइड, याच्यामध्ये आम्हाला आयनायझेशन किंवा डिसोसिएशन विचलन केल्यानंतर आम्हाला असं दिसते की OH मायनस आयन सापडत. जर OH मायनस आयन सुद्धा एका क्षाराच्या फॉर्म्युल्यामध्ये असेल, म्हणजे आम्ही हेच म्हणणार की पूर्णचे पूर्ण OH अभिक्रियेमध्ये वापरले गेले नाही, ते क्षारामध्ये प्रेझेंट राहिले, तर मग याला सुद्धा आपण सामान्य क्षार नाही म्हणतो. तर सामान्य क्षार म्हणजे असे की ज्यांच्या सूत्रांमध्ये आपल्याला हायड्रोजन आयन म्हणजे कटायन आणि OH मायन हा हायड्रॉक्सी अनायन मिळत नाही किंवा सापडत नाही. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सामान्य क्षार किंवा नॉर्मल सॉल्ट कळला का? रिप्लाय करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता याचा दुसरा प्रकार पाहूया. आम्लधर्मी क्षार. त्याला आपण इंग्लिशमध्ये ऍसिड सॉल्ट म्हणतो. आम्लधर्मी क्षार म्हणजे ऍसिड सॉल्ट. ओके, ऍसिड सॉल्ट. चला आता पाहूया, एक रिएक्शन घेऊया. H2SO4 प्लस KOH. परत तेच H2SO4 काय, सल्फ्युरिक आम्ल आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे. KOH काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, म्हणजे आम्लारी आहे. यांचं रिॲक्शन करू तर पुन्हा आम्हाला काय मिळणार आहे विद्यार्थ्यांनो, तर आम्हाला तेच मिळणार आहे. तर काय, सॉल्ट मिळेल KHSO4 आणि H2O. हा जो मिळाला हा आहे आपला क्षार. ठीक आहे, KHSO4 हा एक क्षार आपल्याला सापडला. आता बघा, ज्या क्षारांमध्ये आम्हाला हायड्रोजन हा कटायन सापडतो, ज्या क्षारांमध्ये मी व्याख्या देतो, क्षारांमध्ये हा हायड्रोजन कटायन सापडतो, त्या क्षारांना आम्लधर्मी क्षार म्हणतात.
त्या क्षारांना आम्लधर्मी क्षार म्हणतात. म्हणजे सामान्य कसे पाहिले आपण, नॉर्मल, ज्यांच्यामध्ये H+ नाही सापडत आणि OH- नाही सापडत. आता हा क्षार पोटॅशियम हायड्रोजन सल्फेट, याच्यामध्ये आम्हाला दिसते की हायड्रोजन आयन आहे. का बरं? कारण याला जेव्हा विचलित करू, म्हणजे विचलन घडवून आणू, तर हा K+, H+ आणि SO4- असे आपल्याला काय दिसतील, 3 आयन्स दिसतील. त्यामध्ये एक हायड्रोजन आयन, म्हणजे या क्षारांमध्ये आम्हाला हायड्रोजन आयन सापडतो. तर मग जर हायड्रोजन आयन सापडत आहे तर हा कोणत्या टाईपने बिहेव करेल, तर H+ आयन आम्हाला आम्लात सापडतात, है ना, आम्लांमध्ये सापडतात, ॲसिडमध्ये सापडतात, म्हणून हा याचं नेचर ॲसिडिक राहील, आम्लधर्मी राहील. मग अशा क्षारांना आपण काय म्हणू, आम्लधर्मी क्षार म्हणू किंवा ॲसिड सॉल्ट म्हणू. विद्यार्थ्यांना कळलं? कळलं? येस स्टुडंट्स? आणखी एक बघा, H3PO4, H3PO4 प्लस NaOH. हा काय आपला, हा आहे आम्ल, हा आहे आम्ल, याला आपण रिॲक्ट केलं तर आपल्याला काय दिसते, NaH2PO4 है ना प्लस H2O, NaH2PO4 प्लस H2O. ठीक आहे. हा जो आहे हा आपला काय विद्यार्थ्यांनो, हा आपला क्षार. आता बघा आम्हाला इथे काय दिसतं, तर हा जो आहे सॉल्ट बनला, हा काय, सोडियम हायड्रोजन फॉस्फेट, याला आपण म्हणतो सोडियम हायड्रोजन फॉस्फेट. याचं विचलन घडवून आणलं तर आपल्याला काय दिसेल, सोडियमचे आयन दिसतील, 2 हायड्रोजनचे आयन्स दिसतील आणि एक फॉस्फेटचा आयन मिळेल, म्हणजे आम्हाला दिसतं की या क्षारामध्ये आम्हाला हायड्रोजन आयन सापडतं. जर हायड्रोजन आयन सापडतं तर अरेनियसनेच्या म्हणण्याप्रमाणे याची व्यवहार किंवा याचा धर्म कसा राहील, याची बिहेवियर कसं राहील, तर ते क्षारयुक्त राहील. म्हणून यांना आम्लधर्मी क्षार आपण म्हणतो, याला आपण ॲसिडिक सॉल्ट असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो आम्लधर्मी क्षार समजून आले? एकदा रिप्लाय करा. सगळे रिप्लाय करा. व्हेरी गुड. तर विद्यार्थ्यांनो वेळ झाली आहे, आता आपण इथे थांबूया. आज उद्या नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम येणार नाही असं आपण अपेक्षा ठेवू, कारण काही टेक्निकल फॉल्ट्स सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं येत आहेत, म्हणून आपल्याला हा त्रास होतो आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, काहीही सुटणार नाही. जे काही आपल्याला उपयुक्त आहे ते मी सगळं सांगणार तुम्हाला. ठीक आहे. तर आज आपण काय शिकलो, क्षार काय असते हे शिकलो. त्यानंतर क्षारांचे 2 प्रकार पाहिले, सामान्य क्षार आणि आम्लधर्मी क्षार. उद्या आपण पुढचं बघूया. तर इथे मी थांबतो. सर्वांना धन्यवाद आणि त्रास झाल्याबद्दल सर्वांना प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीतर्फे दिलगिरी व्यक्त करतो आणि उद्या क्लासमध्ये काही अडचण येणार नाही अशी अपेक्षा करतो. थँक्यू माय डिअर स्टुडंट्स. एन्जॉय युअर स्टडीज. हॅव अ नाईस टाईम. सी यू टुमॉरो. बाय.